राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंत महाराज की जय. पंत संप्रदाय की जय. आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत. कथा नंबर 6. बापू भट राजापूरकर. श्री पंत महाराजांनी घातलेल्या दुसऱ्या कफनीचे मिरासदार. राजापूरचे कोकणस्थ ब्राह्मण बापू भट हे उदरनिर्वाहासाठी बेळगावी आले. त्यांनी फराळाचे दुकान बेळगावात चालू केले. हे दुकान श्री पंत महाराजांचे गुरुबंधू कृष्णराव गुमास्ते यांचे घराजवळ होते. कृष्णरावांचे घरी वारंवार श्री पंत महाराज येत असल्याने बापूरावांचा श्री गुरूंशी परिचय झाला. श्री पंतांचा अधिकार महती ऐकून आपणास गुरुची प्राप्ती व्हावी ही तळमळ बापूरावांना लागली. एके दिवशी बापूराव अनन्य भावे श्री पंत गुरूंना शरण गेले. त्यांच्यावर श्रींची कृपा होताच जन्माला आल्याचे सार्थक होऊन प्रेमळ सद्गुरू भेटल्याचा त्यांना ब्रह्मानंद झाला. श्री पंत महाराज आपल्या भक्तासह बापूरावांच्या दुकानात बसत व बोध, वेदांत चर्चा, योग, मुद्रा लावणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम तेथे होत असत. त्यामुळे त्यांना श्री पंत गुरूंचा सहवास व सत्संगाचा अनायासे लाभ होऊ लागला. पुढे म्हातारपणामुळे बापूरावांना दुकान चालविणे जमेना. तेव्हा राहिलेले आयुष्य बेळगावजवळ असलेल्या निटूर या गावी समर्थांच्या भजन नामस्मरणात घालवावे असे त्यांनी मनोमन ठरविले. एके दिवशी बापूरावांनी श्री पंतवाड्यात येऊन श्रींचे दर्शन घेतले व सद्गुरू चरणी विनंती केली. हे गुरुराया, आता वृद्धापकाळामुळे दुकानाचा व्यवसाय मला काही जमत नाही. तेव्हा मी निटूर या गावी जाऊन राहिलेले आयुष्य आपल्या नामस्मरणात घालवावे यासाठी आपण मला कफनी द्यावी. गुरुजी परिसावी माझी विनंती, देई भजन प्रीती तव पायी भक्ती व उदरनिर्वाहासाठी भजन फेरी करण्याचीही परवानगी द्यावी. श्री पंत महाराजांना या बापूरावांच्या विचारांचे समाधान वाटून त्यांच्या वयाचा व परिस्थितीचा विचार करून एके दिवशी छोटासा समारंभ घेऊन बापूरावांना सन्मानाने कफनी घातली व आपण अवधूताचा झेंडा फडकावा असा आशीर्वाद दिला. श्री पंत महाराजांचा आशीर्वाद घेऊन बापूराव निटूर या गावी आले. निसंग वृत्तीने राहून आपला काळ श्री पंत भजनात व नामस्मरणात घालवू लागले. आपल्या गोड आवाजाने त्यांनी अनेकांना भजनाचे वेड लावले. ते भजन फेरी करीत त्यावेळी आम्ही जोगी निरंजनीचे पंत नामधारी सहज खेळत गगनमंडळी आलो संतद्वारी. मायबाप हो प्रेम भिक्षा द्यावी झडकरी. हे भजन रस्त्यातील लोक आवडीने ऐकत असत. बापूरावांना श्रीपंतांनी दिलेल्या भगव्याला शोभेल असे वर्तन ठेवून ते श्रीपंतचरणी विलीन झाले. ते प्रेमळ स्वभावाचे व
शांत वृत्तीचे होते. बापू भट्टांची समाधी निटूर या गावी आहे. किती प्रेमळ सद्गुरु माय, मुक्ती दिदली धरणी पाय. नाही अधिकार माझा काही, चुकविला द्वंद्व पाय. अद्वैत बोधे निशंक केले, दावियला मज निज ठाय. धन्य जन्म माझा झाला, देखियला दत्त सद्गुरु माय. श्री गुरुदेव दत्त अवधूत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.